याच कारणामुळे तुम्हाला लोकांपेक्षा जास्त प्राणी आवडतात. तुम्हाला ते चायनामधली 7 कुत्र्यांची गोष्ट माहितीच असेल ना, त्यांना कत्तलखान्यात घेऊन जात होते त्यांचं स्लॉटर करण्यासाठी. मग त्यांनी कशीबसी त्यांची स्वतःची सुटका केली आणि ते तिथून पळाले. सुटका झाल्यानंतर कुठे जायचं हे त्यांना माहित नव्हतं, पण त्यांना एवढं माहित होतं की जिथं त्यांना घेऊन जात आहे तिथं तर अजिबात जायचं नाही. त्यांनी घरी जाण्यासाठी सुरुवात केली. त्यांना रस्ता नव्हता माहित, त्यांच्याजवळ कोणता मॅप नव्हता, त्यांना हेही नव्हतं माहित की ते सध्या कुठे, पण त्यांनी सुरुवात केली. रस्त्यात त्यांना खूप भूक लागली असेल, भीती, गाड्यांचा धोका, पण या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांचा ग्रुप तुटू दिला नाही. ते सगळेजण एकत्र राहिले. त्यात एक जण जखमी सुद्धा होता, त्यांनी त्यालाही सोडलं नाही. ते सगळेजण त्याच्या स्पीडने चालले, त्याच्या सोबत चालले, त्याला प्रोटेक्ट करून चालले. अजून एक लीडर सुद्धा होता जो पुढे राहून सगळ्यांना गाईड करत होता. 17 किलोमीटर अंतर चालून ते सगळेजण त्यांच्या त्यांच्या घरी सुखरूप पोहोचले. हे 7 कुत्रे आपल्याला बरेच काही शिकून जातात. निष्ठा, त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. करुणा, त्या एका जखमी कुत्र्यासाठी दुसऱ्यांनी स्पीड कमी केला नाही. एकता, ग्रुप तुटू दिला नाही. धैर्य, भीती असूनही सगळे चालत राहिले. सहनशीलता, थकवा असूनही थांबले नाही. संरक्षण, वीकला, जखमीला मिडल मध्ये ठेवलं. निस्वार्थ प्रेम, कोणाचाही पर्सनल स्वार्थ नव्हता, सगळेजण मिळून सोबत जात होते. आशा, शेवटपर्यंत हार मानली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी माणूस होण्यापेक्षा जिवंत असणं जास्त महत्वाचं आहे.